स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। आज सकाळपासून आपण वेगवेगळ्या शेततळ्यांची माहिती घेत आहोत। शेततळ्याच्या अस्थिरीकरणाच्या संदर्भातनं शेततळ्याच्यावरती जे कापड अस्थिरीकरण केलं जातं त्या कापडाची आपण माहिती घेत आहोत। कोहिनूर कंपनीचं कापड हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं। त्याचं कारणच असं आहे की गेली कित्येक वर्ष हे कापड अनेक शेतकऱ्यांची पहिली पसंत ठरलं आहे। त्याचं महत्त्वाचं कारण असं म्हणता येईल या कापडाची गुणवत्ता अत्यंत उत्तम आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनीत सुद्धा हे कापड अत्यंत कार्यक्षम आहे। आता तुम्ही बघू शकता मागे खूप मोठा डोंगराळ हा भाग आहे आणि या डोंगराळ भागात देखील इथे एक शेततळ आहे। खरं तर डोंगराळ भागात शेततळ्याची जास्त गरज असते कारण पाण्याची उपलब्धता अत्यंत कमी असते। थोड्या वेळापूर्वी आम्ही या क्षेत्रातली विहीर पाहिली, त्या विहिरीमध्ये पाण्याचा साठा आत्ताच संपल्यात जमा आहे। म्हणजे दादांचं म्हणणं होतं की गेल्या काही दिवसात आता पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यातलं सगळं पाणी संपून जाणार आहे। मग आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जानेवारीचे शेवट आहे आणि जानेवारीच्या शेवटातच पाणी संपून जातं आहे आणि मग नंतर पुढे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये थोडा बहुत पाऊस आपल्याकडे ह्या भागात होतो। तर हे पुढचे 3-4 महिने हे अत्यंत कठीण असे 3-4 महिने असतात आणि या 3-4 महिन्यांमध्ये मग शेतीसाठी बागायतीसाठी पाण्याची उपलब्धता करणं हा एक मोठा प्रश्न बनून जातो आणि त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणून आपल्याकडे इकडे शेततळ्यांची निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होते आणि शेततळ्याची निर्मिती झाल्यानंतर शेततळ्यामध्ये कापड जे टाकलं जातं तर ते कापड कोहिनूर कंपनीचं कापड शेतकरी निवडतात। तर कोहिनूर कंपनीचं कापड का निवडतात शेतकरी त्याचं आपण दादांकडनं जाणून घेऊयात। नमस्कार दादा, काय नाव आहे तुमचं? नारायण प्रभू पाटील। अच्छा नारायण दादा, मला हे सांगा तुमचं किती क्षेत्र इकडे आहे? 10 एकर। 10 एकर हे क्षेत्र तुमचं आहे आणि इकडे एक शेततळ्यावरती आपण आता उभे आहोत। हो, हे शेततळ कोणत्या साली आणि किती वर्षापूर्वी तुम्ही बनवलं? 2019 मध्ये। 2019ला हे शेततळ बनवलं। हो, याची साईज किती आहे, याची लांबी आणि रुंदी किती आहे ती 30 बाय 30। आणि खोली किती आहे याला? 25। 25। तर मला सांगा, आता हा डोंगराळ भाग आहे, निश्चितच डोंगराळ भाग असल्यामुळे इथे जमीन ही अत्यंत कडक असणार। अत्यंत कडक आहे। आम्ही त्याच्यात ब्लास्टिंग मारलेलं आहे। अच्छा, ब्लास्टिंग करून तुम्ही हे शेततळ केलेलं आहे। याच्यातले दगड बाजूला काढले हा, आणि मग नंतर तिथं 25 बाय 25चा बॉक्स तयार केला, बरोबर? आणि त्याच्यानंतर मग इकडे कापड टाकून त्याच्यामध्ये पाणी साठा केला। हो, बरं, ज्यावेळेस तुम्ही ब्लास्टिंग घेतल्या त्याच्यानंतर याच्यामध्ये ही कापड टाकण्याच्या अगोदर काय काय खबरदारी तुम्ही घेतलेल्या होत्या? काय काय केलं होतं तुम्ही? हे बीचा आता हा कडक भाग आहे आणि ब्लास्टिंगनी तुम्ही हा भाग उडवलेला आहे आणि त्याच्या ब्लास्टिंग उडवल्यानंतर इथं बॉक्स तयार केला आणि त्याच्यानंतर तुम्ही काय काय प्रक्रिया केली? त्याला काही नाही सर, एकदम पहिलं हाताने एकदम व्यवस्थित चेक करून घेतले, दगड गिगडं सगळं बाजूला फेकलं, त्याला एकदम व्यवस्थित झाडून घेतलं आणि नंतर मग ते जेव्हा पनीर टाकायच्या वेळेस ते रुलर मशीन असतं का, ते फिरवलं त्याच्यावर। काही काळी माती तुम्ही इकडे टाकली? नाही, काळी माती अजिबात काहीच नाही। म्हणजे इकडे जो काही मुरुम किंवा जे होतं त्याला दाबून दिलं आणि त्याच्यावरती रोलर फिरवलं, बरोबर? त्याच्या व्यतिरिक्त वेगळं काही करायची गरज तुम्हाला पडली नाही? वेगळं काहीच केलेलं नाही। आणि 2019 म्हणजे 20, 21, 22, 3-4 वर्ष याला झाले नाही का? तर ह्या 4 वर्षांमध्ये ही पन्नी किती वेळा लिकेज झाली? एक वेळेस बी नाही। जसं टाकलेली तसं त्याला काहीच केलेलं नाही आम्ही, जशी तशीच आहे। मंडळी, हा एक चांगला प्रश्न होता आणि अत्यंत चांगलं उत्तर दादांकडनं मिळालं आपल्याला। जे अपेक्षित उत्तर होतं तेच उत्तर मिळालं आहे। त्यांचं म्हणणं आहे की मागच्या 4 वर्षामध्ये एकदाही ह्या कापडाला कुठलंही लिकेज झालेलं नाही आहे, जॉईंट लिकेज झालेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता मागे मोठा डोंगर आहे आणि हे जे तळं खोदण्यात आलेलं आहे हे तळं अशा ठिकाणी खोदण्यात आलं आहे की जिथे अत्यंत कडक दगड लागतो आणि तो कडक दगड फोडण्यासाठी आपल्याकडे जे विहिरीमध्ये ब्लास्टिंग केलं जातं ते ब्लास्टिंग ह्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि ते ब्लास्टिंग करून इथे किमान 25 फुटाची हाईट मेंटेन केली आहे आणि त्याच्यावरती बऱ्याचदा काय होतं की ब्लास्टिंग केल्यानंतर काळी माती तिकडे टाकायला लागते आणि काळी माती टाकल्यानंतर तिला दाबाई केल्यानंतर मग तो एक बेस आणि प्लॅटफॉर्म तयार होतो। पण इकडं काळी माती टाकलेली दादांनी नाही, त्यांचं सांगणं आहे की काळी माती आम्ही इथं टाकलेली नाही आणि जस्ट जो दगड तिथनं निघालेला आहे त्या दगडावरती रोलिंग करून त्याच्यावरती डिरेक्टली हे अस्थिरीकरणाचं काम इकडं पूर्ण करण्यात आलं आहे आणि हे सगळं केल्यानंतर 4 वर्षात एकदाही याची कुठे लिकेज यांना झालेला नाही आहे किंवा कुठे पन्नीची काही शिकायत नाही आहे, कापडाची काही शिकायत नाही आहे।
तर हे जे कोहिनूरचं कापड आहे दादा, हे कोहिनूरचं कापड तुम्हाला काय म्हणजे काय वाटतं, कसं आहे हे कापड आणि तुमच्याकडे काय याचे काय अनुभव आहेत? अनुभव काय जे 4 वर्षात अजिबात त्याला काही झालेलं नाही, एकदम व्यवस्थित आहे. जशी टाकली तशीच आहे. अच्छा, त्या कापडाला अजिबात बी आतापर्यंत बी काहीच डंक नाही. क्या बात आहे. म्हणजे दादांचं भारी वाटली जसं अच्छा हां. भारी वाटली तर कोहिनूर कंपनी भारी वाटली असंही दादांचं म्हणणं आहे. शिवाय 4 वर्षात कुठलाही प्रॉब्लेम त्यांना इथे जाणवलेला नाही आहे. तर ही पोहोचपावतीच म्हणायला हरकत नाही. कोहिनूर या कंपनीला पोहोचपावती आहे. शेतकरी मित्रांची, शेतकरी बांधवांची ही पोहोचपावती आहे की कोहिनूर कंपनीचं कापड हे चिरकाल टिकतं. त्याचं कारणच असं आहे की ते बनवताना ज्या गोष्टीची काळजी कंपनीमध्ये घेतली जाते किंवा जे पोहोचवण्यात ज्यावेळेस शेतकऱ्यांपर्यंत ते कापड पोहोचवण्यात येतं तेव्हा त्याची जी काही काळजी घेतली जाते त्याच्याचमुळे हे सगळं शक्य आहे. गुणवत्ता हा एक दृष्टिकोन ठेवून, गुणवत्ता हे मानांकन ठेवून त्या गुणवत्तेनुसार हे कापडाची निर्मिती करण्यात येते आणि त्या कापडाची निर्मिती ही शेतकऱ्यांसाठी कष्टाने कमवलेल्या पैशाने, घामाने कमवलेल्या पैशाचं चीज या ठिकाणी होतं असं म्हणायला हरकत नाही. असंख्य वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण कोहिनूरचं कापडच का निवडतात लोक? त्याचं कारण पण तेच आहे की त्या कापडाची गुणवत्ता चांगली आहे, ते चिरकाल टिकणारं आहे. गेली 4 वर्षी त्यांना कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. इतर खूप सारे प्रॉब्लेम्स आपण बघतो की अमक्याचं शेततळं फुटलं, त्याचं लिकेजेस झालं, XYZ खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, पण इकडे सकाळपासून आपण एकही प्रॉब्लेम आतापर्यंत पाहिलेला नाही आहे. त्याचं कारणच हे की कापड हे अत्यंत गुणवान आहे. तर दादा, आता तुम्ही तर हे कापड वापरलं आहे, तर तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या नातेवाईकांना किंवा इतर लोकांना तुम्ही ह्या कापडाबद्दल काय सांगितलं? त्यांना हे कापड सजेस्ट केलं का तुम्ही? हो केलं हो केलं ना सर. अच्छा, हो. म्हणजे काही अनुभव आहेत का तुम्हाला? कोणाला सांगितलं का तुम्ही हे कापड घ्या, हे चांगलं आहे, असं कुणाला सांगितलं आहे का आतापर्यंत? सांगितलेलं ना, भरपूर जणांना सांगितलेलं सर. मंडळी, आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे. हो. सोशल मीडियामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा किंवा मेसेजच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण ॲडव्हर्टाइजमेंट करतो. पण काय असतं की पूर्वी पण ॲडव्हर्टाइजमेंट व्हायची. ज्यावेळेस हे सगळे माध्यमं नव्हते त्यावेळेस देखील ॲडव्हर्टाइजमेंट व्हायची आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट आपण ज्याला माउथ पब्लिसिटी म्हणतो, ती ॲडव्हर्टाइजमेंट असायची. माउथ पब्लिसिटी म्हणजे की मला आलेला अनुभव हीच माझी खात्री. जसं सरांनी काही वेळापूर्वी म्हटलं होतं की अनुभव हीच खात्री असते. तर ज्या ग्राहकांना, ज्या शेतकरी मित्रांना ह्या कापडाच्या संदर्भातले अनुभव चांगले आहेत, तर ते निश्चितच दुसऱ्या आपल्या बांधवांना किंवा आपल्या नातलगांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना ते सांगतात की नाही बाबा, हे कापड जे आहे हे चांगलं आहे आणि हे कापड तुम्ही घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार नाही किंवा तुमचं शेततळ्याचं नुकसान होणार नाही. तर अशा पद्धतीचं हे कापड आहे. गेली दिवसभर आज आपण ह्या कापडाच्या संदर्भाने खूप वेगवेगळे विचार लोकांचे ऐकून घेत आहोत, शेतकरी मित्रांचे ऐकून घेत आहोत आणि सगळे विचार, सगळे अनुभव हे अत्यंत चांगले आहेत. अत्यंत उपयुक्त असे हे अनुभव यांचे आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर मंडळी, हे कापड तुम्हाला जर तुमच्या शेतामध्ये, तुमच्या शेततळ्यामध्ये टाकायचं असेल तर त्यासाठी औरंगाबाद, तसेच जालना, बीड, तसेच मराठवाड्यात आपले वितरक आहेत. प्रकाश तारो सर आहेत. सर, या दादांच्या अनुभवाच्या नंतर मला असं कळतं की त्यांनी तर खूप वेगवेगळ्या लोकांना सांगितलं की कोहिनूरचं कापड चांगलं आहे, कोहिनूरचं कापडच तुम्ही घ्या, इतर कापड घेऊ नका. तर तुम्ही काय सांगाल की शेतकऱ्यांनी किंवा शेतकरी बांधवांनी काय केलं पाहिजे? शेतकरी बांधवांनी आता जसं की सांगितल्याप्रमाणे आता आपण जवळपास दिवसभराचे बरेच रिव्ह्यू घेतलेत. तर असं कुठं तुम्हाला वाटलं नाही, मला पण वाटलं नाही की आणि एकही शेतकरी आज जेवढे आपण आता हा जो टँक आहे, आपण दिसतो हा टँक, ह्या टँकला आता 5 वर्ष झालेले आहेत, पूर्ण 5 वर्ष झालेले आहेत. 5 वर्ष झाले तर शेतकरी तुम्हाला स्वतःहून सांगायला लागला की माझ्या टँकला आजपर्यंत एकही चिठ्ठी नाही आहे किंवा मग एकही लिकेज नाही. कारण मी 4 वेळेस आलेलो आहे, तर 4 वेळेसमध्ये त्यांचा काही प्रॉब्लेम नसल्यामुळं माझा सांगण्याचा, त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे किंवा आम्ही समाधानी आहे त्या कापडामध्ये. आणि दुसरी गोष्ट आहे की आपण एवढ्या एरियामध्ये भरपूरच काही कापड टाकलेले, भरपूर कापड टाकल्यामुळं कसं आहे की लोकांना की अनुभव पण आहे आणि यांना तर जुनाच अनुभव आहे आणि आज जे सांगताय ते तुमच्या पुढं त्यांनी शेअर केलेलं आहे. बरोबर आहे का? तर प्रकाश सरांकडनं आपल्याला हेच ऐकायला आवडतं आहे की अनुभव हीच खात्री. शेवटी अनुभव हीच खात्री. आपल्या शेतकरी मित्रांचे अनुभव आहेत आणि चांगले अनुभव आहेत. वाईट अनुभव असतील तर डिरेक्टली ते सांगूही शकतात की नाही, ते 50 वेळा फाटलं, हे झालं, समथिंग.
पण तसं काहीच नाही आहे. तसा एकही अनुभव आज दिवसभरातनं आपल्याला ऐकायला मिळालेला नाही आहे. खरंच ही पोचपावती आहे आणि अतिशय उत्तम प्रतीचं हे कापड आहे असं म्हणायला बिलकुल हरकत नाही. सर, आपल्या प्रेक्षकांसाठी या कापडाचं जर त्यांना अपेक्षित असेल, कापड घ्यायचं असेल, तर तुमचा संपर्क क्रमांक, तुमचा ॲड्रेस आणि सगळ्या गोष्टींचं तुम्ही सांगावं. माझं नाव आहे प्रकाश तारव, मी करमाडला राहतो आणि माझा नंबर आहे 9881671419. तर मंडळी, कोहिनूर कंपनीचं हे कापड तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. हे कापड जर तुम्हाला तुमच्या शेततळ्यामध्ये टाकायचं असेल तर निश्चितच याची अधिक माहिती तुम्ही प्रकाश सरांच्या मोबाईलवरती संपर्क करून घेऊ शकता. त्यांचा नंबर त्यांनी सांगितलेला आहे, तो खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करण्यात येतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी, व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.